नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झटपट तयार होणारी रेसिपी आणि लहान मुलांना पण आवडेल अशी, तसेच घरामध्ये काय प्रोग्राम असेल किंवा पार्टी स्टार्टर अशी ही रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे दाबेली बिस्किट बाईट्स. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर बिस्किट घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. 2 चमचे दाबेली मसाला घेतलेला आहे. 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे. डाळिंब घेतलेला आहे. पिवळी शेव घेतलेली आहे. गोड चटणी घेतलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला, काळं मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत. असं तेल घालायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण मसाले घालणार आहोत. लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे. गरम मसाला घालून घ्यायचा आहे. धणे पावडर घालून घ्यायची आहे. दाबेली मसाला घालून घ्यायचा आहे व 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवायची आहे. बघू शकता आपले मसाले परतवून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत. बटाटा इकडे मी किसून घेतलेला आहे. तुम्ही मॅश पण करू शकता व असं परतवून घ्यायचं आहे. बटाट्याला चांगले सगळे मसाले लागले पाहिजेत, बघू शकता. त्यानंतर गोड चटणी घालायची आहे मिश्रणामध्ये व काळं मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे व परत 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी आपला दाबेलीची भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे या डिश मध्ये आपण असा कांदा घालून घेणार आहोत. मग शेव घालून घ्यायची आहे. डाळिंब घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने, बघू शकता. असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता दाबेली बिस्किट बाईट्स असेंबल करून घेऊया. इकडे मी बिस्किट, दाबेलीची भाजी आणि हे मिश्रण घेतलेलं आहे. कांदा, शेव आणि डाळिंबाचं असं एक बिस्किट घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर दाबेलीची भाजी आहे ती अशी बिस्किटावर लावायची आहे. ही प्रोसेस हलक्या हातानेच करायची आहे, बघू शकता. असं लावून घ्यायचं आहे, बघू शकता. त्यानंतर त्याच्यावरती दुसरं बिस्किट ठेवायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे ही, बघू शकता. दिसायला पण एकदम असं युनिक वाटतंय, मस्तपैकी असं. व कांदा, शेव आणि डाळिंबाच्या मिश्रणामध्ये असं घोळवून घ्यायचं आहे, बघू शकता. मस्तपैकी दिसायला पण छान दिसतंय. आपलं दाबेली बिस्किट बाईट्स तयार झालेलं आहे. माझी ही दिसायला पण एकदम छान युनिक दाबेली बिस्किट बाईट्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइबर करायला विसरू नका. धन्यवाद.